बातमी चाकणमधून आहे। चाकणमधली रस्त्यांची दुरवस्था काही संपण्याचं नाव घेत नाही, याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। विशेषतः रिक्षा चालकांना दररोज या खड्डेमय आणि खराब रस्त्यांवरून प्रवास करावा लागतोय। ते सुद्धा आता भयाच्या वातावरणात इथून आपली वाहनं नेत आहेत। चाकणच्या रस्त्यांबाबत रिक्षा चालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। मी आता चाकणमध्ये आहे, जिथं MIDC उद्योग नगरी आहे। त्याच्यामध्ये जे हे रिक्षा चालक आहे, त्या रिक्षा चालकांचं दुःख देखील वेगळं आहे। इथं माझ्यासोबत हे रिक्षा चालक आहे, जे रोज इथून या रस्त्यावरून प्रवास करतात। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय परिस्थिती आहे, एकूण कशा पद्धतीने इथं त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतात, किती खड्डे पडतात, ते रोज अपघात होत आहे रिक्षांचे। आता त्या दिवशी आपण पाहिलं की उद्योग मंत्री उदय सामंत येणार, त्या दिवशी घाईघाईने साईड पट्ट्या भरण्याचं काम चालू होतं। त्याच वेळी एक रिक्षा अडकली आणि याची पोलखोल झाली। काय परिस्थिती, तुम्ही रस्त्यावर फिरता, भरपूर प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। चाकणला जरी जायचं म्हटलं तरी साधारण 2 ते 2.5 तास लागतात। इथून माळुंग्याचं 2 किलोमीटरचं अंतर आहे, आम्हाला 1 तासभर जातोय माळुंग्याला जायला आणि माळुंग्याला जायला खूप ट्रॅफिकचं पण प्रमाण आहे इथं। आणि बघितलं तर खड्डे पण खूप पडलेले आहेत रस्त्यांवर, ट्रॅफिकचा खूप त्रास आहे। आणि काही नाही, शासनाचं सगळं जे काम चाललंय काही नाही, खड्डे भरायचं बोगस काम चालू आहे, खूप त्रास आहे, ट्रॅफिकचा वैताग आहे। इथून जर निघालं चाकणला 2-2, 3-3 तास चाकणला जायला लागतं। किती किलोमीटर अंतर आहे? अंतर फक्त 8-8.5 किलोमीटरचं अंतर आहे इथून चाकण चौकाचा। इथून तिथं जर जायचं म्हणलं तर आपल्याला कमीत कमी 3-3 तास टाइम लागतो इथून जायला। परत ह्याच्या गाड्या चाललेल्या आहेत, जरी म्हटलं जायला तरी 3 तास लागते, मोठ्या गाड्यांना तर आमच्यापेक्षा जास्त टाइम लागतंय। काम काही झालेलं नाही सर, पुढं काम चालू आहे। तसं आपलं माळुंग्यापासून पुढं काम चालू आहे, अलीकडे तरी कुठं काही नाही दिसलं अजून कामाचं काही। तर हे खरं वास्तव मांडण्याचा मी प्रयत्न करतोय, कारण हे जे रिक्षा चालक आहे ते अंतर्गत रस्त्यांवरून या मुख्य रस्त्यांवरून फिरत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना ही खरी परिस्थिती चांगल्या पद्धतीने। तुम्ही चाकणमधलेच आहात का? काय परिस्थिती चाकणमध्ये रस्त्याबद्दल जे आता खड्डे आहेत साहेब? रस्ते नाहीतच, खड्डेच खड्डेत। खड्डेच आहेत, म्हणजे रस्ता दिसतच नाही। रस्ता दिसत नाही साहेब, तुम्ही कुठून या आणि जावा, नुसतं पाणी आहे, खड्ड्यांमध्ये पाणी भरलेलं आहे। म्हणजे आता इथं जे आंदोलन चाललंय हे तर योग्य आहे म्हणायचं? आधी आंदोलन योग्य आहे। ट्रॅफिक मुक्त चाकण व्हायला हवं, यासाठी आता सध्या जे नागरिक उपोषण करतायत त्याचं जे वास्तव आहे ते मांडण्याचा आपण याच्यामधून प्रयत्न केलेला आहे। कारण हे रिक्षा चालकच रस्त्यावर फिरत असतात, अनेक जीव जाताना त्यांनी डोळ्याने पाहिलेले आहेत, अनेक जण जायबंदी झाली आहे। ही चाकणची परिस्थिती बदलायला हवी। खरं तर हे पोटा पाण्यासाठी रस्त्यावर अशा पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी निघतात रिक्षा घेऊन, मात्र ते पुन्हा घरी परततील की नाही याची त्यांना देखील साशंकता असते। अविनाश पवार, NDT मराठी, चाकण, पुणे।